तर राम भावानं दुपारी आम्ही असं निवांत कट्ट्यावर बसलो होतो. तेवढ्या जयदीप दिसला. गडी पवाय चाललेला एकटा. म्हणलं तर मग आम्हाला बी येऊन दे. गडी पुण्यावर लय दिवसांनी आलाय. तो आलाय म्हणल्यावर पवाय गेल्याशिवाय काय राहणार नाही. आणि आम्ही बी काही या उन्हाळ्यात पवाय गेलो नव्हतो. त्यांना पिरिरी करत इरी आलो. पाणी बघितलं म्हणलं काढा कपडे. तेवढ्यात आण्याचं आणि जयदीपचं युद्ध पेटलं. म्हणलं आता नाही थांबत. पवायचंय म्हणलं युद्ध लवकर ताटापलं. वॉमेन जिम लावले मग काय गडी बायसेप बॅक ट्रायसेप दाखवायला लागला. म्हणला कसं आहे. जयदीपने निरा ढकलून बघ म्हणला कसं आहे. मग सगळी सपासप उड्या मारायला लागली. पाण्यात गेले अंगावर काटात आला. एकदम थंडगार पाणी होतं. आणि तुम्ही कधी अशा विहिरीत लाटा तयार केल्यात का? तासभर पोहून मन काय नाही भरलं. मग आणि अर्धा तास पोहून विहिरीच्या बाहेर आलो. आणि विहिरीचं वातावरण कसं चालतं तुम्हीच बघा.